विटा शहरातील कराड रोड विवेकानंद नगर या ठिकाणी या परिसरात रविवार दिनांक 17 डिसेंबर 2023 रोजी श्री मायक्का मंदिराचा 31वा वर्धापन दिन सोहळा साजरा करण्यात आला। यानिमित्त सकाळपासून मायक्का मंदिरात धार्मिक विधीप्रमाणे सर्व कार्यक्रम पार पाडत मंदिराचे पुजारी श्री संजय जयसिंगराव मेटकरी यांनी सर्व भक्तजन भाविकांना बरोबरीने घेऊन विविध कार्यक्रम आयोजित केले। महाअभिषेक, श्री मायक्का देवीची आरती तसेच देवीच्या गीतांचा कार्यक्रम, सायंकाळी श्री काळम्मा देवी मंदिर भेट तसेच श्री मायक्का देवीची महाआरती सर्व भाविकांच्या उपस्थितीत पार पडली। यावेळी देवीच्या मंदिरासमोर सुश्राव्य धनगरी ओव्यांचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला। मंदिराचे पुजारी श्री संजय जयसिंग मेटकरी म्हणाले की मायक्का देवीच्या आशीर्वादाने आज सर्व काही आज हे वैभव उभा राहिलं। देवीचा आशीर्वाद आमच्यासाठी, आमच्या कुटुंबासाठी आणि येणाऱ्या भक्तजन भाविकांसाठी फार मोठा आशीर्वाद आहे, अखंड महिमा आहे या देवीचा, असे म्हणत आम्हाला मायक्का देवीने कधी काहीही कमी पडू दिले नाही। माझी आजी आणि वडील, माझ्या आजीने हे मंदिर स्थापन केलं आणि वडिलांनीही सेवा केली, अशीच परंपरा चालत आली आहे। या निमित्ताने श्री मायक्का देवी मंदिराचा 31वा वर्धापन दिन यावर्षी सालाबादप्रमाणे यंदाही साजरा करण्यात आला। प्रत्येक वर्षी भाविकांची गर्दी या कार्यक्रमात वाढत चालली आहे। येणाऱ्या सर्व भाविकांना महाप्रसादाचे आयोजन केलं असल्याचं श्री मायक्का देवी भक्त मंडळ विटा व समस्त मेटकरी समाज बांधव व परिवार यांनी केलं होतं। या कार्यक्रमात विटाचे बिरुदेव ओविकार मंडळ तसेच कुरळपचे प्रसिद्ध शाहीर श्री सागर माने, येलूरचे प्रसिद्ध शाहीर श्री सत्यवान गावडे यांनी धनगरी ओव्या सादर केला। शेवटी सालाबादप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात श्री मायक्का देवीचा सोहळा व 31वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला। विटा प्रतिनिधी शिराज भैया शिकलगार, विटा। नमस्कार, N24 मराठीमध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या विशेष घडामोडी।